घरासाठी, ऑफिससाठी, रेस्टॉरंटसाठी, हॉटेलसाठी फर्निचर शोधतात? आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज, डिझाईन्स. तर आजच भेट द्या MIDC कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला. फिजिल्स फर्निचर मॉल कुडाळ, बेस्ट फर्निचर स्टोअर. आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर, तीही विविध डिझाईन मध्ये. आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता. आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट, बेड, चेअर्स, डायनिंग टेबल, लाकडी पाळणा, तीही एकाच दालनामध्ये. विम्याची सोय, टिकाऊ आणि दर्जेदार, 10 वर्षांची वॉरंटी, घरपोच सुविधा आणि कुशल कामगार. आजच संपर्क साधा. प्रीमियम फर्निचर मॉल, 3050 MIDC कुडाळ, सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9605315715 आणि 9325108501. आनंद लुटा पण स्वतःची काळजी घ्या. पालकमंत्री नितेश राणे यांचे पर्यटकांना आवाहन. काचेच्या पुलाकडे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल. नापणे धबधब्यावर उभारला राज्यातील पहिला काचेचा पूल. धबधबा सुशोभीकरण व काचेच्या पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन. जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची प्रमुख उपस्थिती. नापणे धबधब्यावर राज्यातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे निश्चित सिंधुदुर्गच्या पर्यटनाला चालना मिळेल. आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून नापणे धबधबा नावारूपाला येईल. पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धबधब्यावरील काचेच्या पुलाचा आनंद लुटावा, पण स्वतःची काळजी घ्यावी. शासनाच्या नियमाचे पालन करा, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावरती सिंधुरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. मुख्यमंत्री हे विकास पुरुष आहेत. विकास आणि देवेंद्र फडणवीस हे वेगळं समीकरण आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून या पुलाचे उद्घाटन होत आहे, याचा निश्चित आम्हा सर्वांना आनंद आहे. धबधब्यावरील उर्वरित सोयी सुविधा या नापणे, शेर्पे व नादवडे गावचे प्रमुख पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी पार्किंग व्यवस्था, हॉटेल, दिशादर्शक फलक या सर्व सुविधा टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील. सद्यस्थितीत आज सुरक्षा महत्वाची आहे. या दृष्टीनेच हा पूल उभारण्यात आल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. पहिला काचेचा पूल हा आमच्या महाराष्ट्राचे विकास पुरुष, आमचे नेते, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज उद्घाटन झालेलं आहे. हे सर्वप्रथम मी ते जाहीर करतो. पर्यटन दृष्टिकोनातून आज शेर्पे, नापणे आणि आमचा नादवडे या सगळ्या भागाला जोडणारा हा फार महत्वाचा पूल इथे निर्माण झालेला आहे. सिंधुरत्न योजनेच्या अंतर्गत या पुलासाठी निधी उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी सिंधुरत्नाचे अध्यक्ष माजी मंत्री सन्मान्य दीपक केसरकर साहेबांचा मी विशेष आभार मानेन. आमच्या PWD खातं असेल, आमचे जिल्हाधिकारी असेल आणि ज्यांनी या पूल बनवण्यासाठी आपला हातभार लावला, परवानग्यासाठी मदत केली, त्या सगळ्या जणांचं मनापासून मी आभार मानतो. या तिन्ही ग्रामपंचायती, जे लगत असलेले ग्रामपंचायत, ते सगळे सरपंच, ग्रामस्थ ज्यांनी विकासाचा दृष्टिकोन ठेवून आज आपल्या ह्या भागाला आंतरराष्ट्रीय पातळीचा दर्जा या पर्यटन स्थळामुळे जो निर्माण होणार आहे, त्यासाठी जो काही सहकार्य केलं, मी मनापासून धन्यवाद देतो. या सगळ्या अशा पद्धतीच्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळे आज सिंधुदुर्ग मध्ये येणाऱ्या लोकांना येण्याची कारणं भेटतील, आकर्षण वाढेल.
पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल आणि हाच आमच्या सगळ्या जणांचा प्रयत्न आहे. या निमित्ताने मी इकडे येणाऱ्या सगळ्याच पर्यटकांना मी आमच्या सगळ्यांच्या वतीने, सरकारच्या वतीने, लोकप्रतिनिधी म्हणून, ग्रामस्थांच्या वतीने मनापासून तुम्हाला आवाहन करेन की पुलावर जाण्या अगोदर काही नियम लावून दिलेले आहेत. पुलावर किती लोकांनी जायचं, 25 लोकांनी त्या पुलावर एका वेळी जायचं आहे आणि अन्य पण नियम आमच्या संबंधित खात्याने तिथे लावून दिलेले आहेत. आपल्या सगळ्या जणांना मी कळकळीची मनापासून विनंती करेन, प्रत्येकाने ते नियम पाळावेत. मी स्वतः सिंधुदुर्ग एसपीशी बोलून होमगार्डची टीम आम्ही इथे उपलब्ध करून देणार आहोत. सीसीटीव्हीची यंत्रणा लागले ते आम्ही इथे उपलब्ध करून देऊ. पण कोणीही आनंदाचे क्षण लुटण्याच्या नादी आपल्या आयुष्याबरोबर कोणी खेळता कामा नये एवढी विनंती मी आमच्या सगळ्यांच्याच वतीने मी आपल्या जणांना करीन. या लागणाऱ्या सगळ्याच सुविधा ज्या म्हणजे मोबाईल टॉयलेट असेल, चहा पाण्याची सुविधा असेल, पार्किंगची असेल, या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने आता आपल्याला उपलब्ध करण्यात येतील. पुलाची देखभाल करणं, पुलाची काळजी ठेवणं हे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांच्या आणि इकडे उपस्थित असलेल्या लोकांच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोणाच्या एकाच्या मालकीचं पूल नाहीये. आपलं एक पर्यटन स्थळ आहे म्हणून प्रत्येकाने इथे येऊन आपल्या हक्काच्या ह्या पर्यटन स्थळाची स्वतःहून काळजी घ्यावं. इथे वावरत असताना स्वतःची काळजी घ्यावं एवढंच आव्हान या निमित्ताने मी व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिद नाईक, वैभववाडी मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासिर काझी, भालचंद्र साठे, दिगंबर पाटील, अरविंद रावराणे, नापणे सरपंच प्रदीप जैतापकर, नाधवडे सरपंच लीना पांचाळ, शेरपे सरपंच सौ पांचाळ, प्राची तावडे, दिलीप तळेकर, मनोज रावराणे, बंड्या मांजरेकर, बाळा जटार, कार्यकारी अभियंता श्रीमती वीणा पुजारी, उपविभागीय अधिकारी विनायक जोशी, माजी कार्यकारी अधिकारी सर्वगोड, कनिष्ठ अभियंता शुभम दुडिये, ठेकेदार शशिकांत उर्फ राजू मुणगेकर, गणेश हळदिवे, ॲडव्होकेट उमेश सावंत व पदाधिकारी, ग्रामस्थ, पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर नितेश राणे यांनी पुलावरून फेरफटका मारत पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता व अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. सिंधुरत्न समृद्धी योजनेतून हा पूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी सिंधुरत्नचे अध्यक्ष माजी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले. काचेच्या पुलाचे बांधकाम करणारे ठेकेदार शशिकांत उर्फ राजू मुणगेकर व गणेश हळदिवे यांचा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग, भाजपा, वैभववाडी व नापणे ग्रामपंचायत यांच्या वतीने नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. नंबर 1 निर्धार न्यूज, वैभववाडी.